नमनाचे श्लोक म्हणूया आणि सुरुवात करू. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वप्रथम भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरणी वंदन करू. जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करूया. या ग्रंथाचे ग्रंथकर्ते पूजनीय विद्यारण्य स्वामी यांना वंदन करू. आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना सादर सविनय प्रणाम करू आणि पंचदशी ग्रंथातील द्वैत विवेक या प्रकरणातील पुढच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. बराच मोठा कालावधी होऊन गेला आहे आणि याच्या आधी आपण जे काही शिकलो किंवा ऐकलं ते बहुतांश सगळं विसरलेलं असण्याची शक्यता आहे. थोडा पुनर्विचार करूया जो विभाग होऊन गेला आणि त्यानंतर आजच्या श्लोकांना सुरुवात करू. द्वैताचा विवेक आपण सगळेजण ज्या जगामध्ये राहतो, वावरतो, व्यवहार करतो त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सर्वांना सर्वत्र द्वैत दिसतं, भेद दिसतो. भेदामध्येच आपले सगळे व्यवहार होतात. तू मै आपलं सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असतं. त्या संदर्भात विचार कसा करावा, मीमांसा कशी करावी हा सगळा विषय इथे विद्यारण्य स्वामी आपल्याला समजावून सांगतात. ईशावास्य उपनिषदामध्ये एक सुंदर श्रुतिवचन आलेलं आहे की यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः को शोकः एकत्वम अनुपश्यतः. जो व्यक्ती, जो विचारवंत मनुष्य, जो सर्व प्राणीमात्रांमध्ये, सर्व चराचर सृष्टीमध्ये केवळ एकमेवा द्वितीय, केवळ एक आत्मा बघतो, एक आत्मतत्व बघतो, त्या व्यक्तीला कुठला मोह होईल, कुठला शोक, कसलं दुःख होईल अशा प्रकारचा प्रश्न तिथे श्रुतीमध्ये उपस्थित केलेला आहे. सारांश काय, त्याचं तात्पर्य काय की जेव्हा एकत्व दिसायला लागतं, अनुभवाला येतं, प्रतीतीला येतं, तेव्हा आपल्या जीवनातून मोहाची निवृत्ती होते आणि शोकाची निवृत्ती होते. या एकत्वाची अनुभूती आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शोक आहे, दुःख आहे आणि मोह सुद्धा आहे. सनातन धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आणि वेदांताचा ज्यांनी ज्यांनी अभ्यास थोडाफार केलेला आहे त्या सगळ्यांनी एक गोष्ट आहे जी या शास्त्राच्या संदर्भात अनेक वेळेस सांगितली जाते. प्रसिद्ध गोष्ट आहे आणि फार छान त्याचा या संदर्भात आपण विचार करू शकतो. गोष्टीचं नाव आहे काशीची राजकुमारी, द प्रिन्सेस ऑफ काशी असं नाव आहे. फार पुरातन काळी भारतामध्ये एक राजा होता, राज्य होतं त्याचं, आणि त्या राजाचा एक राजकुमार होता, राजपुत्र होता. छोटा 1-2 वर्षाचा जेव्हा तो होता तेव्हा राज दरबारामध्ये एक मोठा नाट्यप्रयोग करायचं ठरलं. सगळ्या पात्रांची जुळवाजुळव केली आणि नाट्यप्रयोग करणार तर त्याच्यामध्ये एक छोटी 2 वर्षाची मुलगी ती आजारी पडली किंवा उपस्थित नव्हती. असा ऐन वेळेस काहीतरी गोंधळ झाला. हा राजपुत्र स्वतः अतिशय देखणा, राजबिंडा, कुरळ्या केसांचा. त्या राणीला असं वाटलं की आपला हा जो छोटासा मुलगा आहे यालाच आपण आता मुलीचे कपडे घालू आणि तिथे राजकुमारी म्हणून त्या नाट्यप्रयोगामध्ये उभं करू.
फारसा काही मोठा रोल नव्हता. त्यांनी त्या राजपुत्राला छान सुंदर मुलीचे कपडे घातले, त्याला छान सजवलं आणि मुलगी म्हणून त्या नाट्यप्रयोगामध्ये तिथे बसवलं. नाट्यप्रयोग झाला, सगळ्यांनी कौतुक केलं आणि राणीला आपल्या मुलाचं कौतुक आणि म्हणून तिने राजदरबारातल्या एका चित्रकाराला सांगितलं की तुम्ही या छोट्याशा मुलाचं एक पेंटिंग तयार करा मुलीच्या वेशामध्ये. पूर्वीच्या काळी काही फोटो कॅमेरा नव्हते. त्या चित्रकारांनी त्या राजकुमाराचं मुलीच्या वेशातलं म्हणजे राजकुमारीच्या वेशातलं एक सुंदर चित्र काढलं. त्याच्यावरती खाली तारीख लिहिली आणि काशीची राजकुमारी, द प्रिन्सेस ऑफ काशी असं त्याला नाव दिलं आणि ते चित्र ठेवून दिलं. काही काळ ते चित्र बाहेर होतं. राजमहाल आहे, कारभार आहे आणि काही काळानंतर अडगळीमध्ये ज्याला आपण म्हणतो तसं कुठल्या तरी एका छोट्या खोलीत खालच्या मजल्यावरती एका अडगळीमध्ये ते चित्र पडून राहिलं. या घटनेला 15-20 वर्ष झाली. बराच कालावधी निघून गेला. राजपुत्र मोठा झाला आणि राजपुत्राचे जसे काही व्यवहार असतात की तो घोड्यावरती स्वारी करायला शिकला, शिकार करायला शिकला, तलवार धनुष्य सगळं चालवायला शिकला आणि राजमहालामध्ये फिरता फिरता असाच एक दिवस तो त्या अडगळीच्या खोलीमध्ये गेला आणि सामान बघत होता अशीच कुतूहल म्हणून आणि त्याला ते चित्र सापडलं. चित्रावरती त्यांनी तारीख बघितली की अरे इथे एक छोटीशी सुंदर मुलगी आहे. तारीख बघितली तर ती 20 वर्षांपूर्वीची तारीख होती. राजपुत्रांनी विचार केला की अरे ही किती सुंदर मुलगी आहे आणि ही साधारण माझ्याच वयाची दिसते. म्हणजे 20 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. आता ही जी मुलगी आहे, इतकी सुंदर ही जी मुलगी आहे ही आता माझ्याच वयाची झाली असेल. आणि राजपुत्र केवळ चेहरा बघून, ते चित्र बघून तिच्या प्रेमामध्ये पडतो आणि प्रेमात पडलेल्या मनुष्याची 10-20 वर्षाच्या तरुणाची जी काही अवस्था होते ती त्या राजपुत्राची झाली. जेवण जात नाही, खाणं पिणं नाही, रोज काहीतरी आठवणी करायचा, विचार करायचा ही राजकुमारी कुठे मिळेल वगैरे. आई वडिलांना चिंता वाटायला लागली की आपल्या मुलाला काय झालं. त्यांनी एका मंत्र्याला त्याच्याकडे पाठवलं आणि मंत्री गेला, विचारलं काय झालं. मग राजपुत्रांनी कहाणी सांगितली की आई वडिलांच्या जवळ बोलण्याची हिंमत नव्हती कदाचित. मंत्र्याला सगळी गोष्ट सांगितली. मंत्री म्हणे अरे कुठे बघितलं तू ते चित्र. मग राजपुत्र त्याला घेऊन जातो. आडगळीच्या खोलीमध्ये ते चित्र दाखवतो, पोर्ट्रेट. मंत्र्याला हा सगळा प्रसंग आठवतो, तो राणीसाहेबांना दाखवतो आणि सगळे भरपूर हसतात. राजपुत्राची अवस्था अतिशय दयनीय झालेली असते कारण की तो आठवण काढून काढून विचार करून की मला ही मुलगी कधी भेटेल, कुठे भेटेल, कशी असेल, माझ्याशी बोलेल की नाही, अशा सगळ्या विवंचनेत हा राजपुत्र बसलेला असतो. त्याला सगळेजण नंतर वस्तुस्थिती समजावून सांगतात की अरे ही काही कोणी वेगळी मुलगी नाही, हा तूच आहेस. लहानपणी तुलाच हे मुलीचे कपडे घातले होते आणि झालं काय की राजपुत्र स्वतःच्याच प्रेमामध्ये पडला. मोठा होता, समजूतदार होता, त्यालाही आपली चूक कळली, तो सगळा प्रसंग विसरला. परंतु वेदांत शास्त्राचा अभ्यास करताना ही कथा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात सांगितली जाते की जेव्हा मनुष्याला, राजपुत्राला जसं कळलं की हा मीच आहे, तसं मनुष्याला या संपूर्ण चराचर सृष्टीकडे बघताना जेव्हा हे कळतं, नुसतं शाब्दिक स्तरावर कळणं म्हणत नाही, जेव्हा त्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो की या संपूर्ण रूपांमध्ये, मग ती सज्जन लोक असो, दुर्जन लोक असो, तत्वरूपाने मीच आहे. चरसृष्टी असो, अचरसृष्टी असो, व्यक्ती वस्तू ह्या ज्या सगळ्या अभिव्यक्ती झालेल्या आहेत त्या केवळ तत्वरूपाने माझीच अभिव्यक्ती आहे. अशा पद्धतीने त्या एकत्वाचा जेव्हा मनुष्याला अनुभव येतो, तत्र को मोह, त्याला कुठल्या गोष्टीचा मोह होईल, को शोक, कुठलं दुःख होईल. जगामध्ये द्वैत काही नाहीच, वेगळं काही नाहीच, अशा प्रकारची अनुभूती घेणं हा एकमेव उपाय आहे. वन अँड ओनली सोल्युशन वेदांताच्या दृष्टीने. कशासाठी सोल्युशन आहे की आपल्या जीवनामध्ये जी काही धावपळ चालू आहे. मागच्या वेळेस आपण भित्र्या सशाची गोष्ट बघितली होती की कशाची तरी भीती वाटली म्हणून तो पळत सुटला. यावेळेस आपण राजकुमाराची गोष्ट बघितली की कशाचं तरी आकर्षण वाटलं म्हणून तो दुःखी झाला. तर कशापासून तरी दूर धावणं किंवा कुठल्या तरी दिशेने धावपळ करणं, हे जो सगळा भाग आहे तो द्वैताच्या अनुभूतीमुळे आहे. तो द्वैत बाजूला झालं की मोह नाही, शोक नाही, आकर्षण नाही, दुःख नाही आणि धावपळ नाही. या सगळ्या
परिस्थितीसाठी, अनुभूतीसाठी मनुष्याने द्वैताचा विवेक करावा असं विद्यारण्य स्वामी सांगतात. थोडक्यात आपण बघितलं होतं ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, जीवाने ती स्वतःच्या सोयीनुसार भोग्य बनवली, कस्टमाइज करून घेतली. मागच्या वेळेस आपण याचा सगळा विस्ताराने विचार केला होता. सप्तान्न नावाची एक संकल्पना, त्याचाही आपण विचार केला होता की धान्य, पशुसाठी अन्न वगैरे सगळी संकल्पना होती. ईश्वराच्या सृष्टीमध्ये ईश्वराने अनेक पदार्थ निर्माण केले. विद्यारण्य स्वामींनी 3 उदाहरणं आपल्याला दिली होती. एक दिलं होतं हिरा, दुसरी स्त्री आणि तिसरा घट. हिरा जो असतो, उदाहरण घेऊन स्वामी सांगतात की त्याच्या प्रती आपल्या 3 प्रतिक्रिया असतात. तो आपल्याला प्रिय असतो किंवा अप्रिय असतो किंवा उपेक्ष, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. अशा एकूण 3 प्रकारच्या प्रतिक्रिया या जीवकृत द्वैतातल्या आहेत. ईश्वराने फक्त हिरा निर्माण केला, परंतु जीवाने त्याच्याकडे बघताना हा मला आवडतो, हा मला आवडत नाही आणि याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही, अशा 3 प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण केल्या. आणि या जीवाच्या प्रतिक्रियांना इथे जीवकृत द्वैत म्हटलेलं आहे. हा जीवकृत द्वैताचा एक आयाम आहे. आणि दुसरा आपण बघितला होता स्त्रीच्या संदर्भात आणि घटाच्या संदर्भात, की एक आहे मांसमयी स्त्री किंवा मृण्मय घट, म्हणजे मातीने बनलेला घट. आणि प्रत्यक्ष आपल्याला जी स्थूल आकृती दिसते ती स्त्री, पुरुष, व्यक्ती असा जो एक प्रकार आहे तो मांसमयी स्त्री. आणि दुसरी आहे मनोमयी स्त्री, की ती ही माझी बहीण आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलगी आहे, असा जो मनुष्य त्या स्त्रीबद्दल विचार करतो ती त्याच्या आतमधली मनोमयी स्त्री. जसं स्त्रीबद्दल आहे तसंच पुरुषाबद्दल आहे. आणि तसंच घट या वस्तूबद्दल देखील आहे, की प्रत्यक्ष बाहेर एखादी वस्तू असते त्याला आपण घट म्हणतो किंवा माठ म्हणतो. ती वस्तू किंवा तो माठ मातीचा बनलेला आहे, मृण्मय घट. आणि एक माझ्या आतमध्ये घट आहे त्याला आपण धीमय घट म्हटलं, म्हणजे बुद्धीमधला घट. त्या घटाची माझ्या आतमध्ये निर्माण झालेली प्रतिमा. विद्यारण्य स्वामी आपल्याला समजावून सांगतायत की बाहेरची जी स्त्री आहे, बाहेरचा जो घट आहे, बाहेरचा जो ईशकृत सृष्टीतला हिरा आहे, त्याचं मनुष्याला बंधन होत नाही. तर जीवकृत द्वैत, जीवकृत द्वैत म्हणजे माझ्या आतमध्ये मनामध्ये जी स्त्री आहे किंवा पुरुष आहे किंवा मनामध्ये जो घट आहे, ज्याला त्यांनी धीमय घट म्हटलं, केवळ तो धीमय घट हा मनुष्याला बंधनकारक आहे. बाहेरच्या व्यक्ती वस्तू बंधनकारक नाही, त्याच्या मनामधली जी प्रतिमा आहे, मानसिक प्रतिमा, मानस प्रपंच असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे, तो मनुष्याला बंधनकारक आहे. हा मुख्य विषय इथे सांगण्यात चालू आहे. एक आपण थोडासा टेक्निकल भाग आहे जो मागच्या वेळेस बघायचा राहून गेला होता, की मनुष्याला जेव्हा बाहेरच्या एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा ते डोळ्यांच्या माध्यमातून किंवा ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होतं असं आपण म्हणतो. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून किंवा अजून 9 प्रकारची प्रमाणं वेदांतामध्ये दिलेली आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान अशी त्याची भली मोठी यादी आहे. तसं मुख्यतः ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे काही ज्ञान होतं त्याला प्रमाद ज्ञान होतं, प्रमाद ज्ञान म्हणतात. म्हणजे प्रमाणांच्या आधाराने झालेलं ज्ञान त्याला म्हणतात प्रमाद ज्ञान. बाहेर जेव्हा मला घट दिसतो तेव्हा त्या मृण्मय घटाचं म्हणजे मातीच्या घटाचं डोळ्यांनी बघून मला जे काही ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाद ज्ञान. आणि याच्याशिवाय दुसरं एक ज्ञान आहे की त्या मातीच्या घटाची माझ्या आतमध्ये जी प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेबद्दल मग माझ्या आतमध्ये काही प्रतिक्रिया असतात. कोणाला तो घट, आता घट हे उदाहरण थोडंसं अरसिक आहे, पण आपण असा विचार करू की BMW कार आहे. BMW कार ही साधी एक वस्तू आहे. ती जर माझ्या घराच्या समोर उभी असेल तर मला त्या BMW कडे बघून खूप सुख होतं. पण तीच BMW माझ्या शेजारच्यांच्या घराच्या समोर उभी असेल की मला लगेच दुःख होतं की बघा त्यांच्याकडे BMW आहे आणि माझ्याकडे नाही. कार एकच आहे, पण माझ्या आतमधली मनातली जी BMW आहे त्याच्यामुळे एकाला सुख होतं आणि एकाला दुःख होतं. हा जो मनामधला प्रपंच आहे, ही जी मनामधली वस्तू आहे, हे जे मनामधलं त्या वस्तूचं निर्माण झालेली प्रतिमा आहे, तिला वेदांताच्या परिभाषेमध्ये साक्षी भाष्य म्हणतात.
आता खरं साक्षी भाष्य संकल्पना समजावून घेणं आपलं या टॉपिकचं सेंट्रल थीम नाही. मी अगदी थोडक्यात सांगते की जे ज्ञान प्रमाणांच्या मदतीने होतं त्याला प्रमाद ज्ञान म्हणतात, आणि जे प्रमाणांच्या मदतीने नाही, जसं मी म्हणते की BMW बघितल्यावर मला सुख झालं कारण की ती माझी आहे, तर माझ्या आतमध्ये सुख झालं हे मला कळतं. आतमधलं सुख, आतमधलं दुःख, आतमधल्या स्मृती, अशा ज्या काही भावना असतात आपण म्हणूया, त्या कोणाला दाखवता येत नाही, त्या कोणाला प्रूव्ह करता येत नाही, त्या मोजता येत नाही. आपण असं नाही म्हणू शकत की मला 50% सुख झालं किंवा मला 70% दुःख झालं, असं आपण म्हणत नाही व्यवहारात. तर हे आतमधलं जे सुख दुःखांचं ज्ञान होतं ते प्रमाणांच्या माध्यमातून होत नाही, त्याला अप्रमाद ज्ञान म्हणतात, आणि त्यालाच साक्षी भाष्य सुद्धा म्हणतात, की जे केवळ आत्मप्रकाशामध्ये ज्ञान होतं. थोडीशी वेदांताची परिभाषा आहे की माझ्या आतमधलं सुख दुःख हे मलाच कळतं, तिथे ज्ञानेंद्रिय नाही, कुठलंही प्रमाण नाही, तरी सुख झाल्याचं मला कळतं. ही जी आतली सुखदुःखांची जाणीव होते, त्याचं जे आपल्याला ज्ञान होतं त्याला साक्षी भाष्य ज्ञान म्हणतात. साधारण 31व्या श्लोकापर्यंत हा विषय झाल्यावर पुढे हाच जो विषय आहे तो 32 ते 35 मध्ये अजून आपल्याला विद्यारण्य स्वामी थोडंसं स्पष्ट करतात की बंधन नेमकं कुणाचं आहे. बाहेरच्या व्यक्ती वस्तूंचं बंधन नाही, मृण्मय घटाचं बंधन नाही, मनामध्ये जी प्रतिमा आहे त्या मनातल्या मनोमय किंवा धीमय घटाचं आपल्याला बंधन होतं. का बरं बंधन होतं? कारण की मनोमय घटाच्या संदर्भातली जी प्रतिमा आहे, जी प्रतिक्रिया आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि हाच मुद्दा समजावून सांगणं चालू आहे की बाहेरच्याचं बंधन का नाही आणि आतलं बंधन का आहे, हे थोडंसं तर्काचा आधार घेऊन इथे आपल्याला समजावून सांगणं चालू आहे. 3 अवस्था आहेत मनुष्याला किंवा जीवाला. 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये जागेपणे जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा बाहेरचा प्रपंच आहे आणि मनातला प्रपंच देखील आहे. स्वप्नामध्ये बाहेरचा प्रपंच नाही परंतु मनातला प्रपंच आहे, आणि सुषुप्तीमध्ये बाहेरचा प्रपंच नाही आणि मनातला प्रपंच देखील नाही. जागृतीमध्ये मनुष्याला सुख दुःख होतं, म्हणजे जागृतीमध्ये बाहेरचा घट आहे, आतला पण घट आहे, आणि मनुष्याला सुख दुःख होतं. आपण म्हणू शकतो की कशावरून तुम्ही म्हणता की बाहेरच्या घटामुळे सुख दुःख होत नाही आणि मनातल्या घटामुळे होतं, हे तुम्ही कशावरून म्हणू शकता? त्याच्यासाठी पुढच्या 2 अवस्था सांगतात की स्वप्नावस्थेमध्ये खरं तर बाहेरचा प्रपंच नाही. मी गाढ माझ्या घरामध्ये झोपलेली आहे, BMW आहे की नाही हे मला स्वप्नामध्ये दिसत नाही, कळत नाही. बाहेर घट, बाहेरची BMW, बाहेरची कार, बाहेरची व्यक्ती, बाहेरचा वस्तू, यातली एकही प्रपंच स्वप्नामध्ये अस्तित्वात नाही. स्वप्नामध्ये केवळ मानसिक प्रतिमा आहेत, मानस प्रपंच आहे, त्या संदर्भातल्या मनातल्या काही क्रिया प्रतिक्रियांचे खेळ आहेत. पण स्वप्नामध्ये देखील मनुष्याला सुख दुःख होतं. आणि सुषुप्तीमध्ये बाह्य प्रपंचही नाही, मानसिक प्रपंचही नाही, आणि मनुष्याला सुख दुःखही होत नाही. मग या 3ही अवस्थांचं पृथक्करण करून विद्यारण्य स्वामी म्हणतात की जर बाहेरच्या प्रपंचामुळे मनुष्याला सुख दुःख झालं असतं तर स्वप्नामध्ये बाहेरचा प्रपंच नाही, मग स्वप्नामध्ये मनुष्याला सुख दुःख कसं काय होतं की नाही? बघा, आपल्या अनुभवाशी थोडंसं पडताळून बघू की स्वप्नामध्ये खरं तर मला असं स्वप्न पडलं की कोणीतरी मला उचलून तुरुंगात टाकलंय आणि तुरुंगात कोणीतरी मला चाबकाचे फटके मारते. आता खरं काही तुरुंग नाही, खरं चाबूक नाही, खरे फटकेही नाहीत, तरी स्वप्नामध्ये मला दुःख होतं कारण की मला ते सगळं खरं वाटतं. मग स्वप्नामध्ये बाह्य प्रपंच नसताना केवळ मानस प्रपंच आहे म्हणून मनुष्याला दुःख होतं. जागृतीच्या अवस्थेमध्ये बाह्य प्रपंच देखील आहे, मानस प्रपंच देखील आहे. थोडासा सूक्ष्म विचार केला तर कळतं की बाह्य प्रपंचाने दुःख होत नाही, केवळ जागृतीमध्ये सुद्धा मानस प्रपंचानेच दुःख होतं. आणि सुषुप्तीमध्ये बाहेरचं जग सुद्धा नाही, मनातलं जग सुद्धा नाही, हे सगळं लीन झालेलं आहे, म्हणून सुषुप्तीमध्ये मनुष्याला सुख दुःख होत नाही. तात्पर्य काय की मनुष्याला जे काही बंधन आहे, जे काही दुःख आहे ते बाहेरच्या व्यक्ती वस्तूंमुळे होत नाही. त्याच्या मनामध्ये जो काही त्यांनी प्रपंच निर्माण करून ठेवलाय की मला हा आवडतो, मला हा आवडत नाही, मला हे हवंय, मला हे नकोय,
जे हवंय ते मला मिळत नाही, जे नकोय ते मला मिळालं, या सगळ्या मनातल्या विचारांमुळे, मानसिक प्रपंचामुळे मनुष्याला बंधन होतं आणि दुःख होतं. हे समजावून सांगायला विद्यारण्य स्वामींनी अजून एक छान उदाहरण दिलंय की असा विचार करा की एकुलता एक मुलगा आहे आणि तो परदेशी गेलेला आहे. विद्यारण्य स्वामींनी जेव्हा ग्रंथ लिहिला तेव्हा व्हॉट्सॲप, सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. हा मुलगा आपला परदेशी गेलेला आहे, तिथे शिकायला, नोकरीला गेला. आता असा विचार करू की त्या मुलाचा तिथे परगावी किंवा परदेशी मृत्यू झाला. त्या मुलाचा मृत्यू झाला पण माझ्यापर्यंत ती बातमी पोहोचलीच नाही, तर मला दुःख होत नाही. कारण की मुलगा आहे अशा विचारामध्ये, अशा मानसिक प्रपंचामध्ये मी माझं इथलं जीवन जगते. कारण की माझ्या मनातल्या प्रपंचामध्ये तो मुलगा आहे, सुरक्षित आहे, चांगला आहे आणि जिवंत आहे, म्हणून मी इथे सुखी आहे. पण ज्या क्षणी मला कळतं की मुलाचा मृत्यू झाला त्या क्षणी मला दुःख होतं. म्हणजे बाहेरची घटना जोपर्यंत माझ्या मनापर्यंत येऊन पोहोचत नाही आणि माझ्या मनामध्ये तिच्या संदर्भात काहीतरी प्रतिक्रिया उमटत नाही, तोपर्यंत मला सुख दुःख होत नाही. याचं विपरीत उदाहरण सुद्धा दिलंय की बाहेर तुमच्या मुलाचा एखादा मुलगा आहे जो परदेशी राहतो, त्याचा प्रत्यक्ष मृत्यू झालेला नाही पण तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली की त्याचा मृत्यू झाला, तर प्रत्यक्ष मृत्यू झालेला नसताना सुद्धा तुम्ही दुःख होता. पहिली घटना की प्रत्यक्ष मृत्यू झाला पण दुःख नाही. दुसरी घटना की प्रत्यक्ष मृत्यू नाही झाला तरी दुःख आहे. त्यामुळे मृत्यूमुळे मला सुख दुःख होतं असं नाही, तर ती मृत्यूची घटना जेव्हा मला कळते, माझ्या मनाने, अंतःकरणाने जेव्हा मला तिचं ज्ञान होतं आणि त्या संदर्भात जेव्हा माझ्या मनामध्ये अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण होतात, तेव्हा मला त्या घटनेमुळे सुख दुःख होतं. जगामध्ये हजारो लोक रोज जन्माला येतात, हजारो लोकांचा रोज मृत्यू होतो. आपण रोज पेपरमध्ये वाचतो की अमुक अमुक ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ती नुसती घटना कळल्याने सुद्धा आपल्याला दुःख होत नाही. त्या घटनेमध्ये ज्याचा मृत्यू झाला तो माझ्याशी संबंधित होता असं जेव्हा मला कळतं तेव्हा मला वाईट वाटतं, तेव्हा मला दुःख होतं. म्हणून विद्यारण्य स्वामी आपल्याला समजावून सांगतायत की हे जे जगाचं नेचर आहे, हा जो जगाचा पॅटर्न आहे तो लक्षात घ्या. बाहेरच्या व्यक्ती वस्तूंमुळे दुःख होत नाही. त्या व्यक्ती वस्तू जेव्हा माझ्याशी संबंधित असतात आणि त्यांच्यामुळे माझ्या मनामध्ये जेव्हा कुठली तरी प्रतिक्रिया निर्माण होते, प्रिय अप्रिय उपेक्षा, तेव्हा मला सुख दुःख होतं. त्यामुळे माझ्या मानसिक प्रपंच हा माझ्यासाठी बंधनकारक आहे, बाहेरचा प्रपंच हा बंधनकारक नाही. हे तात्पर्य झालं. हे समजावून सांगतात. हा जो विषय आहे हा साधारण 35व्या श्लोकापर्यंत येतो आणि पुढे 36व्या आणि 37व्या श्लोकामध्ये या संदर्भात एक शंका, एक आर्ग्युमेंट उपस्थित केलेला आहे. आर्ग्युमेंट असं आहे की वेदांतामध्ये अशा प्रकारे जेव्हा प्रश्नोत्तरी होते, कुठलं तरी खंडन मंडनाचा कार्यक्रम म्हणतात याला, की एखादं विधान केलं, त्या विधानाला खंडन करण्यासाठी दुसरं कुठलं तरी पॅरलल आर्ग्युमेंट ठेवायचं, प्रश्न विचारायचे आणि मग त्या प्रश्नाचं, त्या शंकेचं समाधान करायचं. जे कोणी असे प्रश्न विचारतात त्याला वादी किंवा पूर्व पक्षी असं वेदांतामध्ये म्हटलं जातं. मग इथे एक पूर्व पक्षी, एक मनुष्य, एक असा आहे की हे सगळे प्रश्न मुळात विद्यारण्य स्वामींनीच उपस्थित केलेले आहे, पण मग ते पूर्व पक्षाच्या भूमिकेतून उपस्थित केलेले प्रश्न आहेत. सो इथे प्रश्न त्यांनी विचारला आहे की ठीक आहे, तुम्ही म्हणता की बाहेरच्या व्यक्ती वस्तूंच्यामुळे आम्हाला दुःख होत नाही, ठीक आहे. मनातल्या मनोमय सृष्टीमुळे, मानसिक प्रतिमेमुळे, मानसिक प्रपंचामुळे दुःख होतं, ठीक आहे. मग तुम्ही जे काही स्वतःला वेदांती म्हणून घेता, तुमच्यामध्ये आणि विज्ञानवादी बुद्धांमध्ये काय फरक आहे? बुद्ध मत नावाची एक आपल्याकडे प्रणाली दिलेली आहे, विशेष एक प्रणाली आहे, अभ्यासाची तत्व प्रणाली आहे. हे बुद्ध दर्शन आहे, बुद्ध दर्शन. या बुद्ध दर्शनामध्ये एकूण 4 सब स्कूल्स आहेत, 4 वेगवेगळ्या स्कूल्स आहेत, 4 वेगवेगळ्या उपप्रणाली आहेत. एक आहे वैभाषिक, दुसरी आहे सौत्रांतिक, तिसरी आहे क्षणिक विज्ञानवादी आणि चौथी आहे शून्यवादी, माध्यमिक शून्यवादी म्हणतात त्याला. आता इथे बसून आपल्याला बुद्ध दर्शनाचा अभ्यास करायचा नाही, हे आपण केवळ या श्लोकाच्या कॉन्टेक्स्ट पुरतं थोडंसं समजावून घेणार आहोत की बुद्ध दर्शनामध्ये या ज्या 4 शाखा आहेत त्यामधली एक शाखा आहे, तिला म्हणतात विज्ञानवादी
किंवा क्षणिक विज्ञानवादी किंवा योगाचार असं सुद्धा त्याचं नाव आहे. या क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचं असं मत आहे की बाहेर ही जी काही सृष्टी आहे तिला अस्तित्वच नाही असं हे विज्ञानवादी मानतात. मग आता मी जेव्हा म्हणते की माझ्या समोर हा पेला आहे, या पेल्याचं मला ज्ञान झालं, मग विज्ञानवाद्यांचं असं म्हणणं आहे की या पेल्याला प्रत्यक्ष अस्तित्व नाही. माझी जी काही बुद्धी आहे, विज्ञान म्हणजे बुद्धी, ती बुद्धी तिच्या पूर्वीच्या संस्कारांनुसार त्या पेल्याच्या आकाराची झाली आणि त्याच्यामुळे मला समोर पेला आहे असं ज्ञान झालं. मग एका क्षणाला तिला असं ज्ञान होतं की समोर पेला आहे, मग पेन आहे, इथे फोन आहे, इथे ग्रंथ आहे. तर वेगवेगळ्या क्षणाला माझी बुद्धी वेगवेगळ्या ज्ञेय वस्तूंचे आकार धारण करते. म्हणजे जे काही तिला ज्ञान होतं ते वेळोवेळी बदलणाऱ्या मनामुळे, बुद्धीमुळे ते ज्ञान होतं. वेगवेगळे आकार बुद्धी धारण करते आणि त्यानुसार मला ज्ञान होतं, त्यानुसार माझ्या प्रतिक्रिया होतात. बौद्धांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या व्यक्तिवस्तूंना अस्तित्वच नाही. जो काही खेळ आहे तो सगळा माझ्या मनाचा आणि माझ्या बुद्धीचा खेळ आहे, त्याच्यामुळेच मला सुखदुःख होतं. इथे प्रश्न उपस्थित केलाय विद्यारण्य स्वामींनी की तुम्ही वेदांती म्हणता की तुम्हाला जे काही बंधन आहे जीवाला ते केवळ मानसिक प्रपंचामुळे होतं, मानस प्रतिमेमुळे होतं. मग बाहेरचा हा जो काही जगाचा पसार आहे, ज्या काही व्यक्तिवस्तू आहेत त्यांचा काहीच उपयोग नाही, त्या असल्या नसल्या तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. जे काही बंधन आहे ते मनातल्या व्यक्तिवस्तूंचं आहे. मग तुमच्यामध्ये आणि बौद्धांमध्ये फरक काय आला, असा प्रश्न उपस्थित केला. असे पंचदशी सारख्या ग्रंथांचा अभ्यास करताना आधी प्रश्न काय हे कळलं पाहिजे. प्रश्न काय हे कळलं तर उत्तर काय हे कळतं, नाही तर मग सगळा सावळा गोंधळ होऊन बसतो. मग पूर्व पक्षीने हा जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावर आता सिद्धांत पक्षी म्हणजे विद्यारण्य स्वामी म्हणजे वेदांती हे जे लोक आहेत ते उत्तर देतात. ते काय उत्तर देतात की बघा, बौद्धांचं असं म्हणणं आहे की बाह्य प्रपंचाला अस्तित्वच नाही. वेदांती असं म्हणत नाही की बाह्य प्रपंचाला अस्तित्व नाही. आम्ही असं म्हणतो की इथे पेन प्रत्यक्ष आहे, इथे फोन आहे, इथे काय अजून पाण्याचा पेला आहे. सकाळी मी उठल्यावर जेव्हा सूर्योदय बघते तेव्हा समोर सूर्य प्रत्यक्ष चमकताना दिसतो. त्या सूर्याचं अस्तित्व आपण कसं नाकारायचं. मनुष्याच्या मनामध्ये जेव्हा मानस प्रतिमा निर्माण होते, ती मानस प्रतिमा निर्माण होण्यासाठी आधी बाहेर प्रत्यक्ष त्या वस्तूचं अस्तित्वात असणं आवश्यक आहे असं आम्ही वेदांती म्हणतो. अशा प्रकारचं इथे शंका समाधान चालू आहे. बुद्धांचं म्हणणं आहे की बाहेरच्या व्यक्तिवस्तू अस्तित्वातच नाही, परंतु वेदांत म्हणतो की बाहेरच्या व्यक्तिवस्तू अस्तित्वात आहे. मनुष्य त्या प्रमाणांच्या माध्यमातून जाणतो. आधी मी डोळ्यांच्या माध्यमातून तो पेन बघते, त्याच्यानंतर त्या पेनाची माझ्या आतमध्ये मानस प्रतिमा तयार होते. मग मी म्हणते की हा पेन सुंदर आहे, हा पेन वाईट आहे, हा चांगला आहे, हा खराब आहे, हा माझ्या आवडीचा आहे, हा माझ्या नावडीचा आहे. हा सगळा जो मानस प्रपंच आहे हा नंतर निर्माण होतो. आधी प्रत्यक्ष ती वस्तू बाहेर असावी लागते, तिला मी प्रमाणांच्या म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ग्रहण करावं लागतं, त्याच्यानंतर मानस प्रपंच तयार होतो. बौद्ध मतामध्ये म्हणजे क्षणिक विज्ञानवादी मतामध्ये आणि वेदांतामध्ये हा मुख्य फरक आहे. बघा, एक साधी गोष्ट आहे की नुकतंच काही दिवसांपूर्वी कोणीतरी मला एक मोठी यादी पाठवली की जगामध्ये जेवढे काही सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांची यादी. ती यादी वाचत असताना माझ्या समोर एक नाव आलं की मोनॅको, म्हणजे मोनॅको नावाचा एक देश आहे. तर ती यादी जोपर्यंत मी वाचली नव्हती तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की असे मोनॅको नावाचा कुठला देश अस्तित्वात आहे म्हणून. मग ती वाचल्यावर मी थोडीशी विकिपीडियावर गेले, त्याची माहिती वाचली कुठे आहे वगैरे. आता मला मोनॅको देश अस्तित्वात आहे हे माहिती नाही, याचा अर्थ मोनॅको अस्तित्वात नाही असं होत नाही. आम्ही वेदांती असं म्हणत नाही की मोनॅको नावाचा देश अस्तित्वातच नाही. तो अस्तित्वात आहे, पण आजपर्यंत मला त्याचं ज्ञान नव्हतं. आज मला त्याचं ज्ञान झालं आणि त्याच्याबद्दल माझी काहीतरी प्रतिक्रिया निर्माण झाली की हा माझ्यासाठी प्रिय आहे किंवा अप्रिय आहे किंवा उपेक्षा आहे, म्हणजे आय एम इनडिफरंट, मला काही फरक पडत नाही. तर हा जो मानस प्रपंच आहे हा नंतर निर्माण होतो. प्रत्यक्ष आधी त्या वस्तूला अस्तित्व आहे असं आम्ही वेदांती मानतो. हे ठीक आहे की बाहेरचा हा जो प्रपंच आहे त्याचं काही विशेष प्रयोजन नाही, उपयोग नाही. म्हणजे कुठल्या दृष्टीने उपयोग नाही की मला जे सुख दुःख होतात ते बाहेरच्या व्यक्तिवस्तूंमुळे होत नाही.
मला जी सुखदुःख होतात ती माझ्या मानस प्रपंचामुळे होतात. त्यामुळे सुखदुःखांच्या दृष्टीने या व्यक्तिवस्तूंचं प्रयोजन नाही हे बरोबर आहे. परंतु आमचं असं म्हणणं नाही की बाहेर व्यक्तिवस्तू नाहीत. आम्ही असं मानतो की तात्पुरतं का होईना त्या बाहेरच्या व्यक्तिवस्तूंना अस्तित्व आहे. अशा प्रकारे जो पूर्व पक्षाने शंका निर्माण केली त्याचं इथे खंडन केलं सिद्धांतीने म्हणजे वेदांताने. आणि ही जी लाईन ऑफ थिंकिंग आहे, हे जे रिझनिंग आहे तेच पुढे आता अजून सुरू आहे. श्लोक क्रमांक 38, 39 आणि 40 याच्यामध्ये हे जे शंका निर्माण करणं आणि त्याचं खंडन मंडन हा जो प्रक्रिया आहे ही याच्या पुढे देखील सुरू आहे पुढच्या 3 श्लोकांमध्ये. मग आता एक वेगळ्या प्रकारची शंका निर्माण केली. वेगळा पूर्व पक्षी समोर आला की ठीक आहे, तुम्ही वेदांती असं मानता की बाहेरचं जग अस्तित्वात आहे, हे व्यक्तिवस्तू आहेत, हा पेन, फोन, कार, BMW सगळं अस्तित्वात आहे, ठीक आहे. तुम्हाला या बाहेरच्या गोष्टींचं बंधन होत नाही, ठीक आहे. तुम्हाला फक्त मानसिक प्रतिमेचं, मानस प्रपंचाचं बंधन होतं, ठीक आहे. मग या बंधनातून जर तुम्हाला मुक्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही फक्त आपल्या मनाचे सगळे व्यापार बंद करा. योग दर्शन नावाचं अजून एक दर्शन आहे. आपल्या भारतामध्ये ज्या विविध तत्व प्रणाली दिल्या आहेत बघा, बौद्ध दर्शन हे एक दर्शन आहे, योग दर्शन हे वेगळं दर्शन आहे आणि उत्तर मीमांसा दर्शन हे एक वेगळं दर्शन आहे. अद्वैत वेदांताचा हा जो सगळा तत्वज्ञानाचा पसार आहे हा उत्तर मीमांसा दर्शनामध्ये येतो. उत्तर मीमांसा दर्शनाचा अभ्यास करताना इथे बौद्ध दर्शन आणि योग दर्शन, योग दर्शन म्हणजे कुठलं, जी पतंजलींची योगसूत्र आहेत त्याच्यानी बनलेलं हे योग दर्शन. या योग दर्शनानुसार चित्तवृत्ती निरोध हे बंधनातून मुक्तीचं कारण सांगितलेलं आहे. आपल्याकडे बघा अजूनही अनेक ठिकाणी योगा करण्याचं खूप प्रस्थ आहे आणि त्या योगाच्या मध्ये मुख्यतः आसनं केली जातात. परंतु त्या योगामध्ये एकूण 8 पायऱ्या मानलेल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे अशा त्या 8 पायऱ्या आहेत. परंतु या सगळ्या पायऱ्या योग दर्शनामध्ये आहे. योग दर्शन हे मुळात द्वैती दर्शन आहे. उत्तर मीमांसा ज्या दर्शनाचा आपण आता अभ्यास करतोय ते अद्वैती दर्शन आहे. त्याच्यामध्ये मुळात फरक आहे. योग दर्शनामधल्या बऱ्याचशा संकल्पना आपण अद्वैतामध्ये वेदांताचा अभ्यास करताना बॉरो केलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात कन्फ्युजन असतं. परंतु इथे हे सांगितलेलं आहे की योग दर्शनामध्ये बंधनातून मुक्ती मिळण्यासाठी जी प्रक्रिया सांगितली आहे ती आहे चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध करा म्हणजे मनामध्ये जे काही तुमच्या संकल्प विकल्प उठतात, जे काही विचार आहेत, ज्या काही भावना आहेत, अरे मला हा पेन खूप आवडला, मला ती कार अजिबात आवडली नाही, मला तो रंग खूप आवडतो, मला ते शब्द खूप आवडतात, ते म्युझिक खूप आवडतं, हे मनामध्ये एकानंतर एक जे काही विचार येतात, जे काही संकल्प येतात त्यांचा जर आपण पूर्णपणे जागृतीच्या अवस्थेमध्ये काही काळापुरता निरोध करू शकलो म्हणजे बळजबरीने आपण त्याला बंद करू शकलो, पॉज फॉर सम टाइम, अंतःकरणाचे सगळे व्यापार, तर तेवढ्या वेळापुरतं अंतःकरण शांत होतं आणि त्या बंधनातून सुटका होते. मग इथे पूर्व पक्षाचा परत एक शंका निर्माण करणं चालू आहे की तुम्ही जर मानस प्रपंच केवळ बंधनकारक आहे असं मानता तर मग योग दर्शनानुसार केवळ चित्तवृत्तीचा निरोध केला की तुमची बंधनातून सुटका होईल, तुमच्या जीवनातली सगळी सुखदुःख निघून जातील. मग तुम्ही योग दर्शनाप्रमाणे केवळ असा चित्तवृत्ती निरोधाचा अभ्यास का नाही करत? तुम्हाला हे एवढं मोठं वेदांत शास्त्राचा अभ्यास करायला कोणी सांगितलंय की बाबा पंचदशी घ्या, विचारसागर घ्या, विवेक चूडामणी घ्या, उपनिषद घ्या, भगवद्गीता घ्या, दासबोध ज्ञानेश्वरी घ्या, त्या सगळ्यांचं श्रवण करा, मग मनन करा, मग निधिध्यासन करा, सद्गुरूंच्याकडे जा. एवढा खटाटोप कशाला करायचा? त्या ब्रह्मविद्याचा एवढा अट्टहास कशाला करायचा? आम्ही योगदर्शनाचे लोक, आम्ही तुम्हाला टेक्निक सांगू, तुम्ही फक्त चित्तवृत्तीचा निरोध करायला शिका आणि तुमच्या बंधनातून सुटका होईल. अशा प्रकारची शंका निर्माण केलेली आहे आणि त्या शंकेचं निरसन याच श्लोकांच्या मध्ये विद्यारण्य स्वामी करतात. 38 ते 40 हा श्लोकांचा समूह आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की चित्तवृत्तीचा जर नुसता निरोध केला मनुष्याने किंवा जीवाने तर तेवढ्या वेळापुरतं सुखदुःख फक्त पॉज होतं. बघा, आपण गाढ झोपेचं उदाहरण आहे की गाढ झोपेमध्ये
झोप लागण्याच्या आधी आपण एक काहीतरी विशिष्ट संस्कार, काही विचार, काही सुख दुःख आपल्या मनामध्ये रेंगाळत असतात झोप लागेपर्यंत. जेवढ्या वेळ आपल्याला गाढ झोप लागते तेवढ्या वेळापुरतं एकही सुख, एकही दुःख, एकही चिंता मनात काही नाही, कुठलीही समस्या नसते. गाढ झोपेतून ज्या क्षणी आपण उठतो त्या क्षणी जे जे विचार घेऊन आपण झोपलो होतो तेच विचार घेऊन आपण परत जागे होतो. एवढं मोठं वॉर झालं, काय झालं असेल, आपल्या सोल्जर्सचं काय झालं असेल, आज रात्री फायरिंग झालं असेल की नाही, अशा सगळ्या प्रकारचे विचार जर मी घेऊन झोपले तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी वॉरमध्ये काय झालं, बॉर्डरवर काय झालं, हेच सगळे विचार घेऊन आपण जागे होतो. मग इथे असं म्हटलेलं आहे की योगामध्ये जो चित्तवृत्तीचा निरोध सांगितलाय तो अशाच प्रकारचा आहे की जे कुठले विचार घेऊन आपण प्रयत्न करतो, जे काही मनावरचे, चित्तावरचे जन्मानुजन्म झालेले चुकीचे संस्कार आहेत, मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे, विषयांच्या मध्ये सुख आहे, असे माझ्या चित्तांवर जन्मानुजन्म संस्कार झालेले आहेत. अजूनही मला वाटतं की कार घेतली की कारमध्ये सुख आहे, या छोट्या घरातून मोठ्या घरात मूव्ह झाले की मोठ्या घरामध्ये गेल्याच्या नंतर सुख आहे, भारतामध्ये आहे, मी भारतामधून स्वित्झर्लंडला गेले तर स्वित्झर्लंडला गेल्यावरती सुख आहे. हे सगळे संस्कार माझ्या मनावरती झालेले आहेत. योगाच्या माध्यमातून मी कितीही चित्तवृत्तीचा निरोध केला तरी ज्या क्षणी मी त्या समाधीच्या अवस्थेतून बाहेर येईल त्या क्षणी पूर्वीचे सगळे संस्कार परत जागे होतात. परत मला मी देह आहे, जग सत्य आहे, विषयात सुख आहे, कारमध्ये सुख आहे, फोनमध्ये सुख आहे, असं परत सगळं वाटायला लागतं. त्यामुळे योगाच्या माध्यमातून जो चित्तवृत्ती निरोध आहे किंवा जी बंधनातून सुटका आहे ती टेम्पररी आहे. आणि वेदांताच्या माध्यमातून जेव्हा आपण हे सगळे संस्कार स्वतःवरती करून घेतो, ग्रंथांचा अभ्यास का करायचा, श्रवण मनन निदिध्यासन का करायचं, कारण की या सगळ्या माध्यमातून आपण आधी हे समजावून घेतो शाब्दिक स्तरावर की मी म्हणजे देह नाही, जग सत्य नाही, मी कर्ता भोक्ता नाही आणि विषयात सुख नाही. हे आधी शाब्दिक स्तरावर समजून घ्यायचं, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या शंका उपस्थित करायच्या, त्या शंकांचं निरसन करून घ्यायचं, हे सगळं स्वतःला पटवून घ्यायचं. हे करता 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 आपलं अंतःकरण नवीन संस्कारांनी संस्कारित करून घ्यायचं. आणि अशा नवीन संस्कारित केलेल्या अंतःकरणाने जेव्हा आपण साधना करतो, अभ्यास करतो, वेदांतामध्ये जी सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे, श्रवण मनन निदिध्यासन, त्या मार्गातून जेव्हा मनुष्याला ज्ञानप्राप्ती होते तेव्हा तो जो ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये चित्तातले सगळे जुने संस्कार हे कायमस्वरूपी पुसलेले असतात, मिटलेले असतात. आपण आपल्या साधनेने प्रयत्नपूर्वक ते मिटवलेले असतात. म्हणून इथे जे सोल्युशन सांगितलेलं आहे की बुवा तुम्ही केवळ मनाचा निरोध करा, केवळ मनाचा निरोध करून मनावरचे जुने संस्कार जाणार नाही, ते जुने संस्कार जाण्यासाठी शास्त्राभ्यास करण्याची आवश्यकता आहे, ब्रह्मविद्येचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचं एक स्पष्टीकरण साधारण या श्लोकांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि बघा 40व्या श्लोकामध्ये जेव्हा हा सगळा विषय थोडासा समारोप केला जातो तेव्हा एक छान मुद्दा आपण लक्षात घेऊया की एक आहे बाह्य प्रपंच, एक आहे मानसिक प्रपंच. सोल्युशन आपल्याला काय दिले होते की एक तर बाह्य प्रपंच गाढ झोपेमध्ये नाश होतो किंवा क्षणिक विज्ञानवाद की त्यांनी बाह्य प्रपंचाला अस्तित्वच दिलेलं नाहीये, त्यामुळे बाह्य प्रपंचाला पूर्णपणे नाकारणं, तो जणू अस्तित्वातच नाही असं मानणं, हे एक सोल्युशन आहे. दुसरं सोल्युशन आहे मनाचा निरोध करणं, चित्तवृत्तीचा निरोध करणं. परंतु वेदांती म्हणतो की या दोन्ही सोल्युशन्सची गरज नाहीये. तुम्हाला बाहेरचं जग अस्तित्वात नाही असं मांडण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मनाला बळजबरी कोंडमारा करण्याची, मनाला बंद करून ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आवश्यकता कशाची आहे की हा जो संस्कार आहे हा संस्कार करून घ्या की मी म्हणजे देह नाही, जग म्हणजे सत्य नाही, मी कर्ता भोगता नाही. आणि मनामध्ये जो काही माझ्या मानस प्रपंच निर्माण झाला आहे त्याचा विचारांनी बाध करा. बाध करा म्हणजे काय की त्याच्या संदर्भात दृढ मिथ्यात्व निश्चय करा की समोर जग दिसतंय परंतु ते मृगजळासारखं आहे. मनामध्ये विचार येत आहेत परंतु ते विचार सुद्धा मिथ्या आहेत. जो माझा मुलगा मला अत्यंत प्रिय वाटतो तो मुलगा मिथ्या आहे.
ज्या देहाच्या माध्यमातून मी त्या मुलावर प्रेम करते तो देह मिथ्या आहे. ज्या मनामध्ये त्या मुलाबद्दल प्रिय अप्रिय भाव निर्माण होतात ते मन सुद्धा मिथ्या आहे. त्या मनामध्ये जे काही विचार येतात की हा मला खूप आवडतो, हा आवडत नाही, ते विचार सुद्धा मिथ्या आहेत. हा सगळा जो प्रपंच आहे त्याच्याबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय करणं म्हणजेच त्याचा बाध करणं. म्हणून वेदांताचा जो अप्रोच आहे त्याच्यामध्ये आपण बाह्य जगाच्या अस्तित्वाला नाकारत नाही, त्याचा नाश करण्याची गरज नाही. मानसिक प्रपंचाचा म्हणजे मनाला सुद्धा बळजबरी बंद करून ठेवण्याची, मनाचा निरोध करण्याची गरज नाही. मग गरज कशाची आहे तर गरज ज्ञानाची आहे की हा जो काही सगळा व्यवहार आहे तो मृगजळासारखा आहे, मिथ्या आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल भाव मनामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता नाही. प्रिय अप्रिय भाव मनामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता नाही. हे सगळं खोटं आहे, हे सगळं टेम्पररी आहे, हे सगळं मिथ्या आहे हे मनुष्याला कळलं. एकदा का त्याने त्याचा बाध केला की मग या जगाच्या मध्ये राहून जगाच्या मध्ये आवश्यक ते सगळे व्यवहार करताना मनुष्याला त्याचं बंधन होत नाही. त्या संदर्भात प्रिय अप्रिय अशा प्रतिक्रिया मनामध्ये उमटत नाहीत आणि सुखदुःख होत नाही. बघा, आपल्याला जगाचा नाश करायचा नाही, मनाचा देखील नाश करायचा नाही. आपल्याला आपल्या सुखदुःखांचा नाश करायचा आहे. जे रोज येता जाता आपलं तळ्यात मळ्यात चालू असतं, आज मला छान वाटतंय, आज मला वाईट वाटतंय, त्या तळ्यात मळ्यात होणाऱ्या सुखदुःखांच्या वृत्तीचा नाश करायचा आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं काही जग मिथ्या आहे हे समजावून घेणं हा एकमेव उपाय आहे, असं वेदांताचा जो सिद्धांती आहे तो इथे या श्लोकांच्या माध्यमातून समजावून सांगतोय. पुढे 41वा आणि 42वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये हाच विषय अजून थोडासा पुढे समजावून सांगितला आहे की बघा, मनुष्याला जेव्हा गाढ झोप लागते, गाढ झोपेमध्ये खरं तर कुठलंही द्वैत नसतं. मग आपण जर नुसतं जर एवढंच आर्ग्युमेंट असेल की जिथे द्वैत आहे तिथे दुःख आहे आणि जिथे द्वैत नाही तिथे दुःख नाही, मग गाढ झोपेमध्ये सुद्धा आपल्याला दुःख होत नाही. मग गाढ झोपेमध्ये आपल्याला दुःख होत नाही, सुखही होत नाही. मग एक दिवस मी अशी गाढ झोपले आणि सकाळी उठले म्हणजे मला मोक्ष मिळाला आणि माझ्या जीवनातले सगळे सुख दुःख नष्ट झाले, असं होतं का? असं होत नाही. कारण की गाढ झोपेच्या पुरते आपले सुख दुःख फक्त पॉज झालेले असतात. गाढ झोपेतून बाहेर आल्यावर आपण सगळे जुने संस्कार घेऊन बाहेर येतो, सगळी सुख दुःख परत तशीच जागृतीच्या अवस्थेत सुरू होतात. मग गाढ झोपेमध्ये जी काही 7-8 तास असतात तेवढे 7-8 तास तरी मी पूर्णपणे मुक्त असते का? किंवा पूर्णपणे मुक्त होणं सुखदुःखातून शक्य आहे का? तर हे बरोबर आहे की तेवढ्या वेळापुरती मला द्वैताची प्रतीती येत नाही, हे बरोबर आहे की तेवढ्या वेळापुरतं मला सुखदुःख होत नाही. परंतु याचा अर्थ तसा नाही की तेवढ्या वेळापुरतं मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. वेदांताचं म्हणणं आहे की जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, ब्रह्मविद्या मला प्राप्त होत नाही, तोपर्यंत दुःखांची समूळ निवृत्ती होणार नाही. गाढ झोपेमध्ये जरी सुखदुःख नसली, जरी द्वैत नसलं तरी तिथे ब्रह्मविद्या नसते, ब्रह्मज्ञान नसतं. का बरं नसतं? कारण की ब्रह्मविद्या होण्यासाठी मुळात शास्त्राची आवश्यकता आहे, ग्रंथांची आवश्यकता आहे, सद्गुरूंची आवश्यकता आहे. विद्यारण्य स्वामी म्हणतात की त्याच्यापैकी एकही गोष्ट गाढ झोपेमध्ये नाही. तिथे गुरु नाही, ग्रंथ नाही, श्रवण नाही, मनन नाही, निदिध्यासन नाही. त्यामुळे मनुष्याला जे ब्रह्मज्ञान होतं, आता खरं ब्रह्मज्ञान होणं ही सगळी व्यवहारातली भाषा आहे. मुळामध्ये ती नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे, अज्ञानाची निवृत्ती आहे. आपण मागे हा विषय बघितला होता. हे सगळं मनुष्य जन्मात होणं शक्य आहे आणि जागृतीच्या अवस्थेत शक्य आहे. मी झोपले आणि झोपेमध्ये ब्रह्मज्ञान झालं असं कधीही होत नाही. विद्यारण्य स्वामी इथे समजावून सांगतात की झोपेमध्ये जो काही द्वैताचा अभाव आहे, द्वैत अनुपस्थित आहे, द्वैत गैरहजर आहे, याचा अर्थ झोपेमध्ये मला ब्रह्मज्ञान झालं आणि माझ्या दुःखांची समूळ निवृत्ती झाली असा होत नाही. ब्रह्मज्ञानासाठी, ब्रह्मविद्येसाठी जे काही प्रयत्न आहेत ते मनुष्याला जागृतीच्या अवस्थेमध्येच करावे लागतात, प्रयत्नपूर्वक करावे लागतात. मग या सगळ्या 42व्या श्लोकापर्यंत सारांश काय आहे की एक आहे ईशकृत द्वैत, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी, भगवंताने निर्माण केलेले हिरे, वस्तू, मोती, स्त्री आणि जीवाने निर्माण केलेले काही जीवकृत द्वैत, म्हणजे त्यांनी ईश्वराचे घटक घेतले, स्वतःच्या सोयीनुसार त्याचे वेगळे घटक बनवले, कस्टमाइज केले, त्या संदर्भात आपल्या
प्रतिक्रिया निर्माण केल्या, ही माझ्या आवडीची, ही मला न आवडणारी, प्रिय अप्रिय वगैरे. तर हा जो काही प्रपंच आहे, ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. विद्यारण्य स्वामी म्हणतात की ईशकृत हे जे बाहेरचं द्वैत आहे त्याचा तिरस्कार करू नये, त्याच्यामध्ये आसक्त राहू नये, त्याला नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करू नये. ईश्वराने जी काही सिस्टीम निर्माण केली त्याचा आपण फक्त उपयोग करून घ्यावा. बाहेरचं जग नष्ट करण्याची गरज नाही. आपलं जे काही मन, अंतःकरण, देह आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सगळा व्यवहार करतो, तो देह नष्ट करायची, ते मन, अंतःकरण नष्ट करायची किंवा त्याला बळजबरीने बांधून ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. याच देहाने, याच जगामध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये आवश्यक, अपेक्षित तसा सगळा व्यवहार करताना केवळ स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा, केवळ स्वतःचे विचार बदलायचे की ज्या जगामध्ये मी काम करते ते जग मिथ्या आहे, ज्या देहाच्या माध्यमातून काम करते तो देह मिथ्या आहे, ज्या मनामध्ये हे सगळे विचार येतात ते मन देखील मिथ्या आहे, असा दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे केवळ बाध करायचा. बरं, हा बाध होणं केव्हा शक्य आहे? जेव्हा खऱ्या अर्थाने मनुष्य ब्रह्मज्ञानी होतो तेव्हा त्याचा तो जो बाध आहे ती सहजावस्था होते. असं म्हणतात की जीवनमुक्त महात्मे हे बाधितानुवृत्तीमध्ये राहतात. बाधितानुवृत्तीमध्ये म्हणजे काय की अखंड व्यवहार करत असताना त्यांच्या दृष्टीने या जगाचा आणि स्वदेहाचा बाधच झालेला असतो. साधकावस्थेमध्ये हा जो बाध आहे हा आपल्याला प्रयत्नपूर्वक विचारांनी करायला लागतो, परंतु जीवनमुक्तावस्थेमध्ये हा बाध आपोआप होतो, ती सहजावस्था झालेली असते. साधकावस्थेमध्ये हे मिथ्यात्वाचे विचार अखंड करत राहावे, पण मिथ्यात्वाचा विचार करतोय म्हणून व्यवहार मोडला किंवा व्यवहार सोडला किंवा व्यवहार तोडला किंवा व्यवहार हाफ हार्टेडली केला असं होऊ नये. जणू काही तो सत्य आहे असा तो व्यवहार करावा, परंतु मनामध्ये फक्त निश्चय असावा की हे सगळं मिथ्या आहे. अशा पद्धतीने जेव्हा साधक प्रयत्न करतो, अशा पद्धतीने जेव्हा साधक ब्रह्मविद्या प्राप्त करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची या जीवकृत द्वैतातून म्हणजे मानस प्रपंचातून म्हणजे सुखदुःखातून त्याची कायमस्वरूपी सुटका होते. साधकावस्थेमध्ये त्याला हे प्रयत्न कृत्रिमपणे करावे लागतात आणि सिद्धावस्थेमध्ये त्याची ती सहजावस्था झालेली असते. असा हा जो साधारण सगळा विषय आहे हा 42व्या श्लोकापर्यंत विद्यारण्य स्वामी सांगतात. आणि पुढे 43 ते 48 हा जो श्लोकांचा समूह आहे त्याच्यामध्ये जीवकृत हे जे द्वैत आहे म्हणजे मनुष्याने, जीवाने जे काही ईशकृत सृष्टीमध्ये बदल करून घेतले, फेरफार करून घेतले, कस्टमाइज करून घेतलं आपल्या सोयीसाठी ईश्वराची ही सृष्टी, त्या जीवकृत द्वैतामध्ये सुद्धा 2 विभाग आहेत. कोणते 2 विभाग? तर विद्यारण्य स्वामी म्हणतात जीवद्वैतम तू शास्त्रीयम अशास्त्रीयम इति द्विधा. 2 प्रकारचं द्वैत आहे. एक आहे शास्त्रीय द्वैत, एक आहे अशास्त्रीय द्वैत. जीवकृत जे द्वैत आहे त्याचे हे 2 विभाग आहेत. शास्त्रीय द्वैत म्हणजे काय की जे माझ्या परमार्थाला, जे माझ्या साधनेला, जे मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहे, मदत करतं, जे माझ्या साधनेसाठी अनुकूल आहे त्याला म्हणतात शास्त्रीय द्वैत. आणि दुसरं आहे अशास्त्रीय द्वैत, जे माझ्या परमार्थासाठी, साधनेसाठी, ब्रह्मविद्येसाठी प्रतिकूल आहे त्याला म्हणतात अशास्त्रीय द्वैत. सुरुवातीला आपण थोडासा शास्त्रीय द्वैताचा विचार करू जो इथे स्वामींनी मांडलेला आहे. आणि शास्त्रीय द्वैतामध्ये बघा आपण म्हणतो की इतके दिवस मी अज्ञानामध्येच होते, इतके दिवस मी फक्त प्रपंचामध्येच रमले होते, मग आम्ही नुकताच एक अभ्यास वर्ग जॉईन केला, मग त्याच्यामध्ये मला कळलं की आपण गुरु करायला पाहिजे, मग मी एक गुरु शोधले, गुरूंच्याकडे गेले, त्यांचा मी अनुग्रह घेतला, त्यांनी मला साधना सांगितली, मग त्याप्रमाणे मी रोज सकाळ संध्याकाळ बसून ध्यान केलं, रोज मी बसून एवढा जप केला, मग आता माझी अशी अशी प्रगती झाली, आता मला माझ्या मनावर नियंत्रण जमतं. ही जी काही सगळी प्रणाली आहे की इतके दिवस मी बंधनात होते, आता मी परमार्थाला लागले, आता मी अभ्यास करते, गुरु केले, साधना करते वगैरे, हे सगळं वेदांताच्या दृष्टीने द्वैतच आहे, परंतु हे शास्त्रीय द्वैत आहे, सुसंवादी द्वैत आहे, मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाणारं द्वैत आहे. असं आहे की बऱ्याचदा मनुष्य प्रपंचातून स्वतःची सुटका करून घेतो, पण परमार्थाचं हे जे द्वैत आहे, परमार्थाची ही जी सिस्टीम आहे त्याच्यामध्येच तो अडकून पडतो.
विद्यारण्य स्वामी इथे सांगतात की हे जे शास्त्रीय द्वैत आहे याचा निश्चित उपयोग आहे साध्यापर्यंत जाण्यासाठी, परंतु शास्त्रीय द्वैताला म्हणजे हे शास्त्र ग्रंथ, हा अभ्यास, हे आपले अभ्यास वर्ग, ही प्रवचनं, गुरु, त्या गुरूंची सेवा, या सगळ्यांनाच जर आपण चिकटून बसलो तर मग या शास्त्रीय द्वैतामध्ये अडकून नवीन वेगळी दुःखाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. मनुष्य प्रपंचाच्या गोंधळातून सुटतो आणि परमार्थाच्या गोंधळात स्वतःला अडकवून घेतो. विद्यारण्य स्वामी सांगतात की हे शास्त्रीय द्वैत तरी कुठपर्यंत स्वीकारायचं. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये शेवटी ते एक फार छान समजावून सांगितलेलं आहे की हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. फार सुंदर बघा की ज्या क्षणी साध्य झालं, काय साध्य झालं? ज्या क्षणी मला कळलं की मी म्हणजे देह नाही, जग सत्य नाही, केवळ ब्रह्म नावाचं तत्व सत्य आहे आणि मी ब्रह्मरूप आहे, हे ज्या क्षणी मला प्रत्यक्ष अनुभव झाला, ज्या क्षणी तो माझा अनुभव हळूहळू प्रयत्नांनी दृढ झाला, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष झाला, की ज्या प्रमाणात तो अनुभव दृढ होतो त्या प्रमाणात हे जे काही शास्त्रीय द्वैत आहे म्हणजे ग्रंथ, अभ्यास, श्रवण, मनन, नामसाधना, अभ्यास वर्ग, तीर्थयात्रा, सद्गुरूंची सेवा, हे हळूहळू हळू क्षीण होऊन गळून पडणं अपेक्षित आहे. न शास्ता न शास्त्रम न शिष्यो न शिक्षा न च त्वम न अहम न वा अयम प्रपंच. हा भगवान शंकराचार्यांचं हे सुंदर सुभाषित आहे जे काकांनी इथे सांगितलं आहे की शास्त्र सांगणारा गुरु, शास्त्र सांगणारे ग्रंथ, शिकणारा शिष्य, शिकण्याची प्रक्रिया, हे सगळं द्वैत आहे. हे जीवकृत द्वैत आहे, परंतु हे शास्त्रीय आहे, सुसंवादी आहे. एका हद्दीपर्यंत या सगळ्या द्वैताची गरज आहे, आवश्यकता आहे. आपण याचा आधार घ्यावा, परंतु साध्य होता साधनाचा ठाव नाही, हे लक्षात ठेवावं. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक फार छान इंग्लिशमध्ये वाक्य सांगितले याच्यासाठी की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. हे जे काही आपण इथे पंचदशीचा अभ्यास करतोय, जो कुठला इतर ग्रंथांचा आपण अभ्यास करत असू, जे काही आपण परमार्थाच्या नावाखाली कृती साधना करत असू, दॅट इज ऑल जस्ट अ सिस्टीम. सिस्टीममध्ये अडकून राहणं म्हणजे परमार्थ नाही. खूप ग्रंथांचा अभ्यास केला, खूप श्रवण केलं, खूप वाचन केलं म्हणजे परमार्थ जमला असं नाही. खूप प्रवचनं दिली, खूप ठिकाणी दौरे केले, खूप लोकांना समजावून सांगितलं म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असंही नाही. या सगळ्यांच्या पलीकडे जे एकमेवाद्वितीय तत्व आहे ते मी आहे, हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या शास्त्रीय द्वैताचा उपयोग होतो. विद्यारण्य स्वामी म्हणतात ग्रंथम अभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परहा. मेधावी शब्द वापरला आहे. 45-46 मध्ये ते म्हणतात की जो बुद्धिमान साधक आहे त्यांनी या शास्त्र ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा, समजावून घ्यावं, चिंतन करावं. जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत हे प्रयत्न नेटाने सुरू ठेवावेत. आणि त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत स्वामींनी. ते म्हणतात बघा एखादं कणीस आहे, त्या कणसामधले दाणे पक्के होईपर्यंत त्याच्या टरफलाची किंवा त्या भुशाची आवश्यकता असते. एखादा जो शेतकरी आहे तो त्या कणसातले दाणे पक्के होईपर्यंत वाट बघतो. ते पक्के झाले की बाजूची जी टरफल आहे ती काढून, तो भुसा काढून फेकून देतो. किंवा एखाद्या व्यक्तीला, आता त्या काळी जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हाचा हा दृष्टांत आहे की रात्रीच्या वेळेस प्रवास करून एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तो हातामध्ये मशाल घेऊन निघतो. त्या मशालीचा उपयोग कुठपर्यंत आहे? प्रत्यक्ष एका गावाहून दुसऱ्या गावाला जाईपर्यंत मशालीचा उपयोग आहे. गंतव्यस्थानाला गेलं की मशाल हातामध्ये घेऊन मिरवण्याची काही गरज नाही. ती मशाल तुम्ही डिस्कार्ड करू शकता. त्या दाण्याची जी टरफल आहे ती डिस्कार्ड करू शकता. हा जो सगळा शास्त्राभ्यास आहे, परमार्थाचा हा जो काही पसारा आहे, तो केवळ अनुभूती येईपर्यंत आवश्यक आहे. अनुभूती आल्यावर हळूहळू हळू ही जी सिस्टीम आहे, ही जी प्रणाली आहे, या प्रणालीमधली आपली जी गुंतवणूक आहे ती हळूहळू कमी होणं आणि गळून पडणं अपेक्षित आहे. हे फार महत्वाचं आहे की परमार्थाच्या प्रांतामध्ये नाही तर आपण अनेक वर्षानुवर्ष भटकत बसतो. विद्यारण्य स्वामी इथे म्हणतात पूर्वीत ब्राह्मण हा 47व्या श्लोकामध्ये
की जो ब्राह्मण आहे, तर ब्राह्मण म्हणजे कोण, म्हणजे आम्हाला फक्त की अमुक एका हा जातीने वर्णाने ब्राह्मण आहे, याचा जन्म ब्राह्मण जातीमध्ये झाला, कुळामध्ये झाला, त्या ब्राह्मणाची इथे चर्चा चालू नाही. किंवा एखादी व्यक्ती ब्रह्मविद्येचे खूप प्रवचन करते म्हणून ती ब्राह्मण झाली असं नाही. एखादी व्यक्ती खूप वेदांतामधल्या सगळ्या मंत्रांचं पाठ पठण करते, मंत्रोच्चार करते म्हणून ती ब्राह्मण झाली असंही नाही. या सगळ्यांना हल्ली ब्राह्मण म्हणण्याची पद्धत आहे. परंतु इथे जो ब्राह्मण म्हटलेला आहे की प्रत्यक्ष ब्रह्मविद्येचा अभ्यास करून, साधना करून ज्यांनी ब्रह्मानुभव घेतलेला आहे त्याला इथे ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि असा जो ब्राह्मण आहे की ज्यांनी भरपूर अभ्यास करून ग्रंथांचा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे, न अनुध्यायेत बहून शब्दान वाचो विग्लापनम ही तत्. विद्यारण्य स्वामी सांगतात की असा जो ब्रह्मज्ञानी आहे त्यांनी याच्यानंतर फार शाब्दिक ग्रंथांच्या अभ्यासाच्या मागे लागून धावपळ करू नये, त्रास करून घेऊ नये, फार शब्दांच्या नादी लागू नये, बोलू नये, अभ्यास करू नये असं म्हटलं नाही. परंतु हे जे शब्दांचं जाल आहे, शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम असं भगवान शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे आपण शाब्दिक ग्रंथांचा केवळ अभ्यास करत बसलो, केवळ चर्चा करत बसलो तर त्यांनी मनाला आणि वाणीला क्षीण होतो. जो मेधावी आहे, जो बुद्धिमान आहे, जो ब्राह्मण आहे, जो ब्रह्मविद्येमध्ये स्थित झालेला आहे, त्यांनी फार चर्चा करू नये, फार अभ्यास न करता तो जो अनुभव आपल्याला आलेला आहे त्या अनुभवामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. मनारे जनी मौन मुद्रा धरावी समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. साधकावस्थेमध्ये असताना वाणीवर नियंत्रण करावं, कारण की त्याचा आपल्याला आपल्या ब्रह्माभ्यासासाठी उपयोग होतो. आणि अनुभव आल्याच्या नंतर सुद्धा फार बडबड करू नये, फार चर्चा करू नये. व्यवहारामधल्या आपल्या काही खोडी असतात की जे काही आपल्याला कळलं, अनुभव आला की लगेच दुसऱ्यांना सांगायचं, लगेच काहीतरी त्याची पब्लिसिटी करायची. ब्रह्मज्ञान झालं ही पब्लिसिटी करायची गोष्ट नाही, डिक्लेअर करायची, फेसबुकवर व्हॉट्सअपवर लगेच स्टेटस अपडेट करण्याची गोष्ट नाही. ही आतल्या आत आपल्या अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तो जो अनुभव आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. गाढ झोपेमध्ये आपल्याला नेमकं काय होतं हे आपण जसं शब्दांनी वर्णन करू शकत नाही, तसं आत्मस्थितीमध्ये नेमकं काय होतं हे शब्दांनी वर्णन करता येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून जो मेधावी आहे, बुद्धिमान आहे, त्यांनी एका स्टेजपर्यंत या शास्त्रांचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर हळूहळू तो शास्त्राभ्यास देखील त्याच्यामध्ये गुंतून पडू नये. गुंतून न पडता, फार चर्चा न करता त्या आत्मस्थितीचं वैभव अनुभवण्याचा प्रयत्न करावा. एक याच्यामध्ये डिस्क्लेमर आहे की आम्हाला आत्मज्ञान आलं असं स्वतःबद्दल अज्युम करून प्रिमॅच्युअर स्टेजमध्ये ज्याला आपण म्हणतो, आधीच हवं आता काही आम्हाला गरज नाही, आम्ही आता पंचदशीचा वगैरे अभ्यास करणार नाही, गरज नाही, आम्ही काही आता गुरूंच्याकडे जाणार नाही, त्यांच्या सेवेची गरज नाही, कुठल्या अभ्यास वर्गाला जायची गरज नाही, तीर्थयात्रा तर मुळीच नको आम्हाला, ते काय आमच्यासारख्या लोकांचं काम नाही, असं स्वतःच्या ॲबिलिटीला ओव्हर एस्टिमेट करू नये. अशा प्रकारे प्रिमॅच्युअर स्टेजमध्ये कुठलंही साधन सोडून देऊ नये. साध्य होता साधनाचा ठाव नाही. जोपर्यंत साध्य होत नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही आणि आलेला अनुभव जोपर्यंत दृढ होत नाही, अपरिवर्तनीय होत नाही, अपरोक्ष होत नाही, तोपर्यंत साधन सोडू नये. आपोआप नैसर्गिकरित्या जेव्हा हे साधन गळून पडेल तेव्हा त्याला गळून पडू द्यावं. अशा प्रकारची मांडणी साधारण 48व्या श्लोकापर्यंत विद्यारण्य स्वामींनी केली आहे. आणि पुढे 49, 50, 51 याच्यामध्ये अशास्त्रीय द्वैत हा जो विषय आहे तो मांडला आहे. जीवकृत द्वैतामध्ये बघा 2 प्रकार आहे की ज्या काही द्वैतातल्या भेदातल्या बाबी मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जातील त्या आवश्यक आहेत, त्या शास्त्रीय द्वैत आहेत. आणि अशास्त्रीय द्वैताचे विद्यारण्य स्वामींनी 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे मंद, दुसरं आहे तीव्र. कशावरून मंद आणि तीव्र म्हणलं की ज्या द्वैतामुळे मला जेवढं जास्त दुःख होतं त्याला तीव्र द्वैत म्हटलेलं आहे. ज्या द्वैतामुळे मला व्यवहारात कमी दुःख होतं त्याला मंद द्वैत म्हटलेलं आहे. जीवकृत अशास्त्रीय द्वैत त्याचे 2 भाग, एक आहे मंद, दुसरं आहे तीव्र. मंद म्हणजे मनामधली मनोरथ, की मला असं वाटतं खूप की जगामध्ये सगळ्या हा जो
राज्यकारभार आहे, कुठेतरी मी महाराणी गायत्री देवी त्यांची मी कथा वाचली. मग मला असं वाटतं की माझा सुद्धा एखाद्या राजघराण्यात जन्म व्हावा आणि माझ्या पण असा मोठा एक राजमहाल असावा, माझ्याही हाताखाली असे 50-60 नोकर असावेत आणि त्यांनी माझी सगळे कामं ऐकावीत वगैरे. असं इथे बसून मी 2 तास मनोरथ केले. किती वेळ मनोरथ केली. ते मनोरथ केल्यावर जेव्हा मी बाहेर येते त्या विचारातून, तेव्हा काही असं फार दुःख होतं असं नाही. मला मनात माहितीये की हे कधीही या जन्मात तरी होणं शक्य नाही, म्हणून थोडंफार काहीतरी वाईट वाटलं तेवढंच. त्यामुळे मनोरथांच्यामुळे जे काही दुःख होतं, मनोरथांच्यामुळे जे काही द्वैत निर्माण होतं ते मंद द्वैत आहे. त्याच्यामुळे होणारं दुःख सुद्धा मंद आहे. आणि दुसरं जे आहे त्याला म्हणतात तीव्र अशास्त्रीय द्वैत. आणि तीव्र म्हणजे काय की माझ्या मनामध्ये जे काही काम क्रोध आहे, मनामध्ये अनेक विकार आहेत, ते जेवढे जास्त बळावलेले असतात तेवढं माझं अशास्त्रीय द्वैत, म्हणजे जे मला माझ्या ध्येयापासून दूर ठेवतं तेवढं अशास्त्रीय द्वैत माझ्या मनामध्ये जास्त, म्हणून तेवढी मला दुःख जास्त. बघा, मनामध्ये जेवढ्या इच्छा, त्या इच्छांचा जेवढा जास्त पसारा आणि जेवढ्या इम्प्रॅक्टिकल इच्छा आपल्या मनामध्ये आहेत, इम्प्रॅक्टिकल, युजलेस अशा अनेक इच्छा आपल्या मनामध्ये असतात, त्या जेवढ्या जास्त तेवढी त्यांच्या पूर्तीची शक्यता कमी आणि त्या पूर्ण होत नाही, म्हणून आपण दुःखी होतो. मग असे काम, क्रोध, लोभ असे जेवढे विकार आपल्या मनामध्ये आहेत ते सगळं तीव्र द्वैत आहे. मग विद्यारण्य स्वामी म्हणतात की तुम्हाला जर खरंच वेदांतामध्ये हा सगळा अभ्यास करायचा असेल, खरंच तुम्हाला त्या ध्येयापर्यंत आपली गाडी न्यायची असेल, तर हे जे अशास्त्रीय द्वैत आहे, म्हणजे मनामधले मनोरथ, डे ड्रीमिंग किंवा मनामधले काम, क्रोध, लोभ असे जे विकार आहेत त्यांना विचारपूर्वक प्रयत्नाने हळूहळू क्षीण करा. शमाधी षटक संपन्न व्हा, साधन चतुष्टय संपन्न व्हा. मग साधन चतुष्टय संपन्न कसं व्हायचं हे त्यांनी इथे दिलेलं नाही, उपाय एवढाच दिलेला आहे की वेदांतामधली जी काही अंतिम अनुभूती आहे त्याच्यासाठी आधी हे आपल्या मनाचं कंडिशनिंग होणं फार आवश्यक आहे. मनावरती पूर्वसंस्कार होणं फार आवश्यक आहे. आणि पूर्वसंस्कार कुठले की मनावरती नियंत्रण झालं पाहिजे, इंद्रियांवर नियंत्रण झालं पाहिजे, एका जागी बसून अभ्यासाची सवय लागली पाहिजे, मन एकाग्र करायची सवय लागली पाहिजे, ज्या ज्या गोष्टी मला डिस्ट्रॅक्ट करतात त्यांच्यापासून स्वतःला काळजीपूर्वक दूर ठेवण्याची सवय लागली पाहिजे. असा जेव्हा आपण प्रदीर्घ काळ प्रयत्न करू, शास्त्रात सांगितलं तसं कर्म आणि उपासना करू, तो हळूहळू चित्त शुद्ध होईल, शांत होईल, आपल्या नियंत्रणात येईल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानाभ्यास करणं शक्य आहे. हा सगळा विषय 49 पर्यंत सांगितला. आणि 51व्या श्लोकामध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात की एवढी सगळी खटपट केल्याच्या नंतर वेदांताचा अभ्यास, साधना, श्रवण, मनन, निदिध्यासन, गुरुसेवा वगैरे सगळं केल्याच्या नंतर जीवब्रह्मक्याचा अनुभव ज्याला येतो त्यांनी सुद्धा या अशास्त्रीय द्वैताचा त्यागच करावा. मनुष्याचं स्खलनशील जो स्वभाव आहे, जे नेचर आहे, ते स्वामींना चांगलं माहिती आहे. असं आहे की मनुष्य एकतर जसं मगाशी म्हटलं की स्वतःला कन्सेशन देण्यामध्ये, स्वतःला ओव्हर एस्टिमेट करण्यामध्ये मनुष्य पटाईत असतो. प्रत्यक्ष आत्मानुभव आलेला नसताना जणू मला आला आहे अशा आविर्भावात राहून जे काही येतं ते सगळं सोडून द्यायचं. की जोपर्यंत मी साधकावस्थेमध्ये होते तोपर्यंत असं की बाहेर जाऊन शॉपिंग करायचे नाही, टीव्ही बघायचं नाही, सगळं ठीक होतं. पण आता मला आत्मानुभव आला, आता बाहेर जाऊन शॉपिंग करायला हरकत नाही, आता टीव्ही बघायला हरकत नाही, आता जाऊन सिनेमा बघायला हरकत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. इथे विद्यारण्य स्वामी सांगतात की मोक्ष मिळण्यापूर्वी, मोक्ष मिळण्यासाठी म्हणून स्वतःच्या कामक्रोधांवरती विजय मिळवावा आणि मोक्ष मिळाल्याच्या नंतर जी जीवनमुक्ती आहे त्या जीवनमुक्तीचा आनंद उपभोगण्यासाठी सुद्धा या कामक्रोधादिकांचा त्याग करावा. त्यामुळे कामक्रोधादी जे विकार आहेत ते आणि जीवनमुक्ती कॅनॉट को एक्झिस्ट टुगेदर. हा जो विषय आहे हा 52व्या श्लोकापासून पुढे अजून विस्ताराने येणार आहे. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की वी वॉन्ट टू हॅव बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणजे काय? म्हणजे आम्हाला प्रपंचामध्ये सुद्धा जे काही छान गोष्टी आहेत, म्हणजे आम्हाला छान कपडे घालणं, भरपूर भटकणं आणि हे सगळं आम्हाला ते पण एन्जॉय करायचंय आणि आम्हाला हे जे काही तुम्ही मोक्ष वगैरे म्हणता ते सुद्धा हवंय आम्हाला. सुरुवातीच्या काळात ठीक आहे हे सगळं, प्रारंभिक साधकावस्थेमध्ये हे सगळं ठीक आहे. परंतु इथे विद्यारण्य स्वामींनी कॅटेगरिकली सांगितलेलं आहे की मोक्ष मिळाल्याच्या नंतर जीवनमुक्त सिद्धांना सुद्धा
स्वैर जीवन जगण्याची परवानगी नाही. आत्मानुभवाला मी आत्मा आहे हे कळलं म्हणून आता काहीही करायला मोकळा झाला असा त्याचा अर्थ होत नाही. जीवनमुक्त व्यक्तींनी सुद्धा शमदम हे व्यवस्थित, आता त्याच्यासाठी ती सहजावस्था असते, त्याच्यासाठी हे सहज असतं, हे सगळं ठीक आहे. परंतु मनुष्याचं स्खलन होणं संभव आहे हे जाणून त्यांनी तिथे एक प्रकारचं हे डिस्क्लेमर दिलेलं आहे, वॉर्निंग दिलेली आहे, एक प्रकारचा पिटफॉल सांगितलेला आहे की अशा प्रकारे मोकाट सुटल्यासारखं वागायला जीवनमुक्ताला सुद्धा परवानगी नाही. असा सगळा विषय साधारण 51व्या श्लोकापर्यंत सांगितला. ईशकृतद्वैत, जीवकृतद्वैत. जीवकृतद्वैतामधले 2 प्रकार, शास्त्रीय, अशास्त्रीय. या सगळ्यांचा विचार आपण आजच्या सत्रामध्ये केला आणि याच्या पुढचा जो विचार आहे 52व्या श्लोकापासून पुढे तो आपण पुढच्या